धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आदी मानवाचा अधिवास जंगलात होता. हळूहळू प्रगती झाली, उत्क्रांती झाली आणि नकळत का होईना माणूस जंगलापासून लांब जात, निसर्गापासून दुरावत जात सिमेंट कॉन्क्रीटनं भरलेल्या या जंगलात स्थिरावला. अशा या जंगलात ओल्या मातीचा वास, तो मृदगंध अनुभवणं कठीणच, कारण मातीच हरवत चाललेली. अशा वेळी या मातीचा उपयोग करून निसर्गाशी नातं जोडू पाहणारे राजेंद्र भट म्हणूनच कृषीभूषण सेंद्रिय या कोकण विभागाच्या पुरस्काराचे मानकरी ठरतात. कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता केवळ सेंद्रिय पद्धतीनं शेती करण्याचं काम श्री भट जवळपास गेली 25 वर्षांहून अधिक काळ करत आहेत. बदलापूर जवळच्या बेणशीळ या गावी त्यांनी शेत जमीन विकत घेतली. ती जमीन माळरान होती. या माळरानावर वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी ती फुलवली. भात पीक आणि कडधान्य यांचं पीक एका पाठोपाठ घेण्याचा त्यांचा प्रयोगही अभिनवच. हिवाळ्यात कडधान्य पीक, गिरीपुष्पपाला आणि कोंबडी खतावर भात पीक होतं. भाताच्या बीला मिठाची प्रक्रिया केल्यामुळं किडीची वा रोगाची लागण होत नाही. तसंच परिसरात पक्ष्यांचा वावर असल्यामुळं ते पक्षी कीड खाऊन टाकतात. कामगंध सापळ्यांचा उपयोगही भाताच्या खोडकिडीचं नियंत्रण करण्यासाठी केला जातो. इथे मी सेंद्रिय पद्धतीने गेली 28 वर्ष शेती करतोय. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत हा प्लॉट भाताचा प्लॉट आहे आणि हा भात सेंद्रिय पद्धतीने केला जातो. याच्यामध्ये गेली 25 वर्षामध्ये भाताचा राब केलेला नाही आणि राब न करता भात लावला जातो. आणि ही जी पद्धत आहे भात लावण्याची पद्धत आहे स्त्री पद्धत आहे. 10व्या दिवशी भात लावला जातो. आणि इथे माझ्या शेताच्या क्षमतेनुसार मी 110 दिवसाचं, 115 दिवसाचं, 125 दिवसाचे असे भात लावलेत की जे मला पुढे मागे येतात आणि उत्पन्न येतात. आता ज्या भातात आपण उभं आहोत हा भात पेजेचा भात, ज्याला मऊ भात खातो तो भात आहे लाल रंगाचा. आणि याला हे सगळे लावताना एक एक रोप लावलेलं आहे. आणि याला खत प्रत्यक्षामध्ये हिवाळ्यामध्ये इथे कडधान्य पिकं असतात आणि कडधान्य पिकातनं जो पाला पडतो त्याचं खत होतं. गिरीपुष्पाचा पाला खत होतं. आणि आमच्याजवळ कोंबडीचे पोल्ट्री आहे त्याचं मॅन्युअर आम्ही आणतो आणि कोंबडी एवढ्या खतावरती हा भात होतो. आणि याच्यामध्ये पीक संरक्षणासाठी आपण फेरोमोन ट्रॅप आहेत आणि लाईट ट्रॅप आहे. आणि आमच्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात बेडकं आहेत. त्याचे खोडकिडी ती मोठ्या प्रमाणात आणि खेकड्याची पिल्लं बेडकं मोठ्या प्रमाणात खाऊन टाकतात. त्याच्या आम्हाला किडीचा त्रास असा नाही. आणि भाताच्या बीला प्रक्रिया केल्यामुळे भाताला करपा रोग नाही. भाताच्या बीला मिठाची प्रक्रिया केलेली आहे. त्याचे भात चांगला येतो आहे आणि इथे तुम्हाला कुठेही रोग दिसणार नाही आणि किडे दिसणार नाही. आणि या परिसरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी घरं करतात आणि त्या भातावरती बसलेले कीड ते खाऊन टाकतात. त्यासाठी आपल्याकडे वेगळे थांबे केलेत, आपण बांबू लावलेले आहेत, याच्यावरती पक्षी बसतात. बाजूला बांधार झाड आहेत त्याच्यावर पक्षी बसतात आणि याच्यावरची कीड खाऊन टाकतात. आणि हा भात झाला की या जमिनीमध्ये न नांगरता पुढचं कडधान्य पीक येतं. आणि आपण अख्ख्या शेतामध्ये वर्षातनं फक्त एकदाच नांगरतो, डायरेक्ट चिखलणी. नांगरणी, उखण आणि चिखलणी असं करत नाही, सरळ चिखलणी करतो. आणि जे काय गवत असेल ते सगळं गवत त्या चिखलामध्ये गाडलं जातं, त्याचं खत बनतं. त्याचे वेगळे पूर्वी बैल असायचं, बैला ते आटपायचं नाही. आता पॉवर टिलरने आपण केल्यामुळे ते सगळं गवताचं रूपांतर खतामध्ये होतं आणि बाकीची वेगळी खतं घालायला लागत नाहीत. तर असा भात आहे. आणि याच्यामध्ये भातानंतर कायम कडधान्य पीक असतं. अनेक पिकांबरोबर अगस्थाचं झाडही राजेंद्र भट यांच्या शेतात फुललेलं दिसतं. त्याच्या पाल्याची, फुलाची, शेंगदाण्याची भाजी करता येते असं सांगत भट यांनी ते झाड किती उपयोगी आहे याची माहिती सुद्धा सांगितली.
हे जे बांधावरती लावलेत हे झाड आहे अगस्ताचं झाड आहे. याला शास्त्रीय भाषेत सजमेनिया ग्रँडिफ्लोरा म्हणतात. आणि हा नायट्रोजन फिक्सर आहे. आणि ह्याच्यातनं ह्याच्या पाल्याचं भाजी होते, फुलांची भाजी होते, शेंगांची भाजी होते. आणि याच्या पाल्यामध्ये गाजराच्या 2500 पट सत्व आहेत. आणि गुरांना घातलं तर गुरांचं दूध वाढतं. जमिनीत घातलं तर याच्यात नायट्रोजन खूप आहे, तर वाढ पिकाची चांगली होते. आणि जमिनीवर नायट्रोजन फिक्स करतो. ही पलीकडे मोठी झाडं दिसत आहेत ती तशीच आहेत. आणि त्याच्यातनं खूप फायदा होतो आपल्याला. एका वेळी फक्त एकच पीक घेऊन त्यावर अवलंबून न राहता अनेक पिकं घेण्याच्या राजेंद्र भट यांच्या प्रयोगामुळं जलसंधारणही होतं आणि मृदसंधारणही. वनस्पती या परस्परांवर अवलंबून असतात, त्यामुळं एका वनस्पतीचा उपयोग दुसऱ्या वनस्पतीला होतो. हळद, भेंडी, वांगी, तूर यांसारखी पिकं लावली तर हळदीमुळं भेंडीला कीड लागत नाही. तसंच एक पीक वाया गेलं तरी दुसरं पीक टिकू शकतं. यासारख्या गोष्टींमुळे परिसंस्था आणि शेती या दोन्हींमध्ये नातं जोडण्याचा प्रयत्न भट करत आहेत. निसर्गाच्या मदतीनं शेती करण्याचे असे अनेक फायदे माणसाला होत असतात. फक्त आपण त्या निसर्गाच्या जवळ जायला हवं. हा पॅटर्न आहे, हा फक्त पावसाळी त्यांच्याकडे पाणी आहे त्यांच्याकरता आहे. याच्यामध्ये रेज बेड आहेत, त्याच्या खाली भाताचा पेंडा आहे आणि बांबू आहे. आणि याच्यामध्ये मुख्य पीक हळद आहे, जी साधारणपणे दिवाळीपर्यंत तयार होईल. त्या हळदीच्यामध्ये तूर आहे, एका बाजूला भेंडी आहे आणि झेंडू आहे. तिथे मध्ये मुळा आहे. इथे पालेभाजी लावणार आहे की जी अजून 1.5 महिना पावसाला आहे. तर या 1.5 महिन्याच्या पावसामध्ये याच्यातनं पालेभाजी पण मिळेल. आणि काही बेडवर मिरची आहे, काही बेडवर वांगी आहे. त्याची इथली मिक्स भाजीपाला आणि हळद. आणि हे फक्त पावसाच्या पाण्यावर आधारित आहे की माझ्याकडे पाणी नाही, मग मी काय करू, काय हरकत नाही, तुझ्याकडे पाणी नाही तर हे करता येते. आणि भारतातल्या तरी बहुतेक सगळ्या घरांना दररोज हळद लागते. आणि बाजारामध्ये जी हळद मिळते ती जवळजवळ 40% मक्याची भेसळ असलेली असते. आणि आपण हळद जी खातो ते कॅन्सरवरील गुण तयार व्हावे म्हणून खातो. आणि आपलं कॅन्सर वाढण्याचं ते एक कारण आहे की हळद आपली भेसळ असलेली हळद आहे. प्रत्येक शेतामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतांमध्ये हळद करताना सहज शक्य आहे. आणि ती हळद केली तर त्याच्या कुटुंबाचं आरोग्य हे नक्कीच राखेल. आणि जमिनीमध्ये हळद अँटीबायोटिक म्हणून काम करेल, तर हे जमीन शुद्ध होईल. आणि फक्त पावसाच्या पाण्यावर करता येणं सहज शक्य आहे. त्याच्यासोबत आपण झेंडूला त्यातनं पैसे मिळणार आहेत, भेंडीला त्यातनं अन्न मिळणार आहे, तुरीतनं नायट्रोजन फिक्स होणार आहे, तूरही मिळणार आहे. त्याचे असं पॅटर्न माझ्याकडे पाणी नाही म्हणून रडण्यात काही अर्थ नाही. आपल्या देवादेवाने 4 महिने पाऊस नक्की पडतो. आणि तो ह्याच्यात आपण इथे जिरोला आहे, म्हणजे वाहूनही नाही दिला आहे की मधल्या ट्रेंचमध्ये पडणारं पावसाचं पाणी सगळं जमा होईल आणि ते पाणी तिथे जलसंधारण होईल. जलसंधारण, मृदसंधारण आणि पीक याची सांगड आपण घातली आहे. आणि अशी सांगड घातली तर परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीमसुद्धा चांगली तयार होईल. आणि इकोसिस्टीम पाणी जिरल्यामुळे माझ्या भूगर्भातलं पाणी वाढेल, माझ्या विहिरीला पाणी वाढेल. आणि ते शुद्ध पाणी, स्वच्छ आकाशातनं पडणारं पाणी जे सॉफ्ट वॉटर आहे, याच्यात कुठलंही खत घातलेलं नाही आहे, कुठलंही सेंद्रिय खत पण घातलेलं नाही आहे. त्याचे हे पाणी जे असे स्वच्छ निर्मळ पाणीच जमिनीमध्ये मुरेल. आमची माती आमची माणसं. गांडूळ खताचा उपयोग करून तसंच आंतरपिकं घेतली गेली तर शेतीच्या समस्या कितीतरी कमी होतील असं सांगत भट यांनी दशपर्णी अर्काविषयी सुद्धा सांगितलं. हे जे आहे हे दशपर्णी अर्क आणि बायोडिकम्पोजर असं एकत्र करून केलेला प्रकार आहे. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे क नावाच्या वनस्पती की ज्या कडू असतात, सगळ्या क नावाच्या वनस्पती कडू आहेत. या कडू वनस्पतींचा अर्क, त्याच्यात थोडं शेण, थोडं गोमूत्र, पांढरा चिकेडारा वनस्पती ज्याच्यात फॉस्फेट आहे, आणि सगळ्या वनस्पतीची टोकं, शेंडे, त्याच्यात अमोनिक आम्ल आहेत. आणि गिरीपुष्पासारखी पानं, शेवग्याची पानं की ज्याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणून तयार होतं, हळदीची पानं जे बुरशीनाशक म्हणून तयार होतं, हे सगळं आपण कुजवलं आहे. त्यासोबत आपल्याला शिल्लक राहिलेलं अन्न, खराब झालेलं लोणचं, असं सगळं याच्यात घातलं आहे. आणि याच्यात आत्ता जे नवीन गाझियाबादने काढले काउन्सिल फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅशनल काउन्सिल फॉर फार्मिंग, त्यांनी बायोडायजेस्टर म्हणून काढलं आहे. तर हे घातल्यानंतर याला गुलाबी रंग येतो. आता हे दशपर्णी अर्कामध्ये रिपलंट आहे, पण ह्याच्यामध्ये आपण जे बागे वेगळे घटक घातले त्याच्यावर ह्याच्यात अन्न पण आहे. आणि हे अन्न ह्याचा हे फवारणी केल्यानंतर ह्याचा दुर्गंध पसरतो. आणि दुर्गंध पसरल्यानंतर कीटक येत नाहीत, कीड येत नाही म्हणजे पिकाची,
की तिला ती कुठलीही कीड पिकाच्या वासाने येते. त्या पिकाचा वास न आल्यामुळे आई ज्या आल्या त्यांना हे दुर्गंध सहन होत नाही आणि त्या निघून जातात. त्याच्यासोबत याच्यामध्ये जी अन्नद्रव्य आहेत, ही अन्नद्रव्य जर जास्त झाली तर पानं जळतात. तसे ह्याचं प्रमाण जे आहे 1 लिटरला 5 ml पेक्षा जास्त नाही. आणि हे जमिनीमध्ये घातलं तर खत तयार होतं, झाडावर फवारलं तर खत तयार होतं, बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि किडी येऊ नयेत म्हणून प्रयत्न करतं. तसा बायोडायजेस्टर आहे. हे साधारणपणे हे 200 लिटर तयार झाल्यानंतर आपल्या 5 ml पर लिटरला वापरायचं. म्हणजे भरपूर टिकतं. हे तयाराला 1 महिना लागतो. वयाच्या 35व्या वर्षी शेती विकत घेऊन त्या माळरानावर ती फुलवणारे राजेंद्र भट सांगतात, एक पीक पद्धत बंद करून बहुपीक पद्धत सुरू करायला हवी. आंब्याच्या बागेत हळद, सुरण, अननसासारखी पिकं घेणारे भट सांगतात की आंब्याच्या सावलीचा उपयोग करून ही इतर पिकं वाढतात. हळदीमुळं आंब्याला कीड लागत नाही आणि आंब्याचं पीक नाही मिळालं तरी इतर पिकांमधून आपल्याला फायदा होतोच. पिकांचं वाढणं, कुजून त्याचा पाला होणं, ह्या सर्व प्रक्रिया एकाच जागी होतात. आंब्यासारख्या झाडाचं लाकूड जमिनीत कुजतं आणि गांडूळ आणि बुरशीची वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो. माझी 5 एकर शेती आहे. मी वयाच्या 35व्या वर्षी शेती विकत घेतली आणि शेती करतोय. ही शेती पूर्ण माळरान होतं आणि या माळरानाचं रूपांतर आता मी बागायतीमध्ये केलं आहे. आणि या शेतीमध्ये मी माझ्या घराच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. लाकडापासून म्हणजे जळणापासून अन्नापर्यंत, औषधापासून खतापर्यंत माझ्या सगळ्या गरजा कशा भागतील अशा पद्धतीने मी पीक रचना केली. आणि ही रचना मुख्यतः जंगल आधारित आहे. जंगलामध्ये मोठा वृक्ष, त्याच्याखाली छोटा वृक्ष, त्याच्यावर वेली, त्याच्याखाली झुडपं, त्याच्याखाली जमिनीवरती जमीन आच्छादणारं, त्याच्याखाली कंद पिकं, असा प्रकार इथे आहे. आणि इथे साधारणपणे आमच्याकडे 187 प्रकारची वनस्पती आहेत की ज्या मला सुगंधापासून अन्नापर्यंत, औषधापर्यंत सगळ्या गोष्टी देतात. मला फर्निचर वूड देतात, मला लाकूड देतात, मला मांडवासाठी सामान देतात, मला खत देतात, मला सुगंध देतात. माझ्या इथे पक्षी येतात, खूप मित्रकीटक येतात आणि माझ्या बागेचं कीड नियंत्रण ते स्वतः करतात. या शेतीच्या रचनेमध्ये आम्ही आत्ता एक पीक पद्धती बंद केल्या. आम्ही बहुस्तरीय बहुपिके पद्धती करतो आणि ती कधीकधी 30, 60, 90 असते, कधीकधी 90, 1 वर्ष, 10 वर्ष असते. आता आपण जिथे आत्ता उभे आहोत इथे आंबा हे मुख्य पीक आहे आणि आंब्याच्या सावलीचा उपयोग करून आम्ही इथे अजून 3 पिकं घेतो आहे. एक म्हणजे सुरण आहे, दुसरी हळद आहे आणि तिसरा अननस आहे. आणि इथे जमिनीमध्ये पडलेले सगळे घटक आम्ही अजूनपर्यंत कधी काही जाळलेलं नाही. इथल्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचे पाला, त्यांच्या फांद्या, आंब्याची केलेली छाटणी, इथे उगवलेलं गवत, हे सगळं जमिनीमध्ये कुजतं गांडोळ्यांच्या मदतीने. आणि जमीन एवढी पोकळ झाली आहे की पडणारा जवळजवळ सगळा पाऊस आमचा जमिनीमध्ये जिरतो, ज्याला आपण जने ग्राउंड वॉटर लेवल वाढते आणि जमिनी मातीची समृद्धी होते. कारण हे आच्छादनामुळे गांडोळं वाढतात. आता हे माझ्या बाजूला हे सुरणाचं झाड आहे आणि हा सुरण साधारण एवढा होत नाही. आता याला कुठलंही आपण खत दिलं नाही आहे. हे जमीन नांगरत नाही, फक्त कंद लावण्यापुरता खड्डा खोदतो आणि मागच्या पिकाची औषधी जी असतात म्हणजे कडधान्याची सालं आहेत ती सालं त्या कंदावर खाली टाकली जातात आणि कंद वाढतो. मी उभा इथे हळद आहे, सुरण, हळद आणि तिथे समोर दिसतं ते अननस आहेत. आणि या 2 आंब्याच्या लाईनीच्या मध्ये आपला एक चर काढला आहे. या चरामध्ये आम्ही पाणी भरतो. गरज पडली, तापमान वाढलं, फळगळ व्हायला लागली, त्यात पाणी भरतो आणि हे भरलेलं पाणी आजूबाजूचे आंबे ते घेऊन जातात आणि त्या चराच्या दोन्ही बाजूला हळद आणि सुरण आहे, तर त्यांनाही पाणी मिळतं. आणि हे अननस माझे 60 रुपये किलोने मी विकतो आणि साधारणपणे यावर्षी मी 100 किलो विकले. जे आंबा सोडून मला त्याचं अधिक उत्पादन मिळाले. हळदीचं उत्पादन मिळते, सुरणाचं उत्पादन मिळते की जे सुरण मला कमीत कमी 8 महिने माझी भाजी म्हणून वापरता येते. आता इथे हा गिरीपुष्प आहे, आंबा आहे, कुठे रानकळी आहेत, कुठे साबुदाणा कंद आहे, कुठे हळद आहे, कुठे सुरण आहे. याच्यामध्ये हे थंडी म्हणजे पावसाळा संपला की याच्यामध्ये कडधान्ये येतील जे सावलीत वाढू शकतात. आणि हे सतत आम्ही करत राहिल्यामुळे हे सगळी जमिनीची पिकं जी आहेत, जमीन आहे, हे सगळं चांगलं कसं होईल याची काळजी घेतो. आता माझ्या उजव्या बाजूला इथे गिरीपुष्पाचा पाला आहे, माणूस आळशी आहे, तोच पाला आम्ही इथे तोडून घालतो. त्याच्या इथल्या खताची गरज इथे भागते, आच्छादन होतं आणि आच्छादनाने गांडोळं वाढतात आणि गांडोळाने जमीन वाढते. तर हे हळदी सुरणाचं पीक किंवा हळदीचं पीक हे संपूर्णपणे पावसावर आधारित आहे. म्हणजे जिथे आंब्याची बाग आहे, फक्त एकच आंब्याची बाग आहे, तिथे जर आंब्याच्या बागेमध्ये हळद लावली, हळदीला डुक्कर लागत नाही. सुरणाला एखाद्याच लागतो, हळदीला उंदीर लागत नाही, हळदीला गुरं खात नाहीत.
हळदीला माकडही खात नाही. तर हे सगळं जर लावलं तर जिथे माकडांचा त्रास आहे तिथे आंबा काजूच्या बागेमध्ये हळद लावली तर जमीनही चांगली होईल, त्या घराचं आरोग्यही सुधारेल, जमिनीचं आरोग्यही सुधारेल आणि मला काहीतरी पीक मिळेल. तर ही पावसावर आधारित शेती आहे या प्लॉटमध्ये. त्याची ह्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल बाहेरनं आणून काही पाणी घालायला लागत नाही. आमची माती आमची माणसं. नारळ, सुपारी बरोबरच मिरी, केळी, अननसासारखी पिकंही भट यांच्या शेतात फुललेली दिसून येतात. खत, गारवा आणि अन्न असं देणारी ही बहुश्रेय बहुपीक शेती 40 फुटांपासून ते जमिनीच्या अगदी 2 फुटांपर्यंत केली जाणारी ही नांगरणी न करता केली जाणारी अभिनव शेती. त्यांच्या शेतीतली नारळाची बाग म्हणजे स्वयंपूर्ण स्वयंपोषी बाग. कारण ही बाग इतर नारळांच्या बागांसारखी स्वच्छ चकचकीत नाही. गांडूळ आणि मुंग्यांचा वावर इथे आहे आणि म्हणूनच त्यापासून निर्माण होणाऱ्या खतांचा फायदाही त्याला मिळतो आहे. ही 1 एकर आपली नारळाची बाग आहे. या नारळाच्या बागेमध्ये नारळाचे मित्र पिकं लावलेत. हे 100% जंगलाचं मॉडेल आहे की ज्या जंगलामध्ये उंच वाढणारे वृक्ष, त्याच्याशी छोटा वृक्ष, त्याच्यावरती वेली, त्याच्याखाली झुडपं, त्याच्याखाली जमिनीवर आच्छादणारी पिकं, त्याच्याखाली कंद पिकं, असं सगळे इथे साधारण 15 प्रकारची पिकं आहेत की जी पिकं मला एकमेकांना मदत करतात आणि मला उत्पादन वाढतात. याच्यावरती संशोधन रत्नागिरीला भाट्याला झालं आहे की एकटा नारळ आणि नारळाच्या बरोबर मिरी, ज्या नारळाची मिरी चढवली तर मिरीचं उत्पन्न अधिक नारळाचं उत्पादन मिळतं. त्याच्यासोबत सुपारी आहे, नारळ सुपारी मिरी, त्याच्यासोबत जायफळ आहे, त्याच्यासोबत केळी आहेत, त्याच्यासोबत अननस आहे, त्याच्यासोबत जाम आहे, त्यासोबत कॉफी आहे, त्याच्यासोबत आंबे हळद आणि साधी हळद आहे, त्याच्याखाली लेंडी पिंपळी आहे, त्याच्यामध्ये लिली आहे आणि जमिनीखाली वाढणारी हळद आणि टॅपिओका आहे. हे सगळी पिकं एकमेकांना मदत करतात आणि हे जमीन पूर्ण आच्छादलं जाते आणि हे पडणारे अवशेष आम्ही इथेच पडू देतो. नारळ जो पडतो आम्ही पडले नारळ गोळा करतो आणि ते सोलल्यानंतर सोडणं परत शेतात जातात. ह्याला सावे गुरुजी म्हणायचे स्वयंपूर्ण स्वयंपोषी. हे पूर्ण एक बाग ह्याच्यावर आम्ही 97 पासून खणलेलं नाही. आज मला हाताने खणता येतं. जेव्हा मी जमीन घेतली तेव्हा एक खड्डा खणल्यानंतर कुदळ लोहाराकडनं न्यायला लागायची. आज जमिनीमध्ये एवढी गांडूळ आहेत आणि त्या गांडूळाने जमीन एवढी पोकळ केली आहे की त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर गादीवरती चालल्यासारखं वाटतं. आणि हे सतत कोण ना कोणतरी मला काही ना काहीतरी पिकं मिळत राहतात. ह्याचे टप्पे असतात. 6 वर्ष झाल्यानंतर जायफळ लावायचं, मग नंतर केळी लावायची, मग सुपारी लावायची. अशा क्रमाने आपण झाडं लावत गेल्यानंतर या एक एकरमध्ये अनेक प्रकारची पिकं आहेत की जी पिकं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदतही करतात, झाडंही वाढवतात, गारवाही देतात, खतही देतात आणि अन्नही देतात. तर हे जोपर्यंत आपण करणार नाही, ह्याला आपण म्हणतो बहुस्तरीय बहुपिकं पद्धती. या बहुस्तरीय म्हणजे आत्ता आपण जे काही शेती करतो चौरस फुटात करतो किंवा चौरस मीटरमध्ये करतो. ही जी शेती आहे ही घन मीटरमध्ये शेती आहे. जे त्याच्या उंचीचाही उपयोग आपण करून घेतला आहे आणि 40 फुटापासून 50 फुटापासून खाली जमिनीवर 2 फुटापर्यंत आपली वेगवेगळी पिकं आहेत. आणि ही सगळी पिकं मिळून नारळ मला समजा 100 मिळाले तर त्याच्यावरती 2 किलो काळी मिरी मिळते, माझं उत्पादन वाढलं. त्याच्यामध्ये जायफळ आहे, त्याच्यातनं उत्पादन वाढलं. मध्ये सुपारी आहे, त्यातनं उत्पादन वाढलं. मध्ये अननस आहे, त्यातनं वाढलं. आणि हे मला उत्पन्न देण्यापेक्षा एकमेकांना मदत करतात आणि मदत केल्यामुळे त्यांना काही न करता झाडाची पीक चांगलं येतं. फळं, भाज्या, औषधी वनस्पतीपासून बहरलेली आणि सुगंधी वनस्पतींनी दरवळलेली भट यांची ही बाग त्यांच्या कुटुंबाचं आनंद विधान आहे. पंचेंद्रियांना सुखावणारी ही शेती खरोखरच आगळी वेगळी आहे. या शेतीची ओळख शहरवासियांना आणि सगळ्यांनाच व्हावी यासाठी श्री भट यांनी शेतावरच कृषी पर्यटन आणि कृषी प्रशिक्षण सुरू केलं आहे. तर तुम्ही हे सगळं जे बघितलं तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात शेती करा, पण एकपीक पद्धती करू नका आणि एकच पीक लावू नका. त्याच्या खाली त्याच्या सावलीमध्ये आपल्याला काय वाढवता येईल का विचार करा. आणि एक महत्त्वाचा स्वतःशी निर्णय घ्या की मी विष खाणार नाही, विष विकणार नाही. जेव्हा माझं आरोग्य चांगलं व्हायचं असेल, माझं कुटुंबाचं आरोग्य चांगलं व्हायचं असेल, माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पिकं एका जागी वाढवून, जसं जंगलमध्ये वाढतं पिकणारी वाढणं एकाच जागी होत असतं आणि वेगवेगळ्या वनस्पती असतात, तशा वेगवेगळ्या वनस्पती निसर्गाचे जे मूलभूत नियम आहेत ते लक्षात ठेवा की परस्पर अवलंब होतो.
या वनस्पती एकमेकांशी संबंधित असतात, एकमेकांना मदत करत असतात. काही भांडकोळ वनस्पती असतात त्या आपण ह्याच्यात लावल्याच नाही आहेत की काही मित्र वनस्पती त्या एकमेकांशी वाढवल्या, त्याचा सावलीचा उपयोग करून घेतला तर आपल्या स्वतःचं उत्पन्न हे अनेक पटीने वाढेल, अधिक आपलं आरोग्यही वाढेल. आणि परिसंस्थेमध्ये वातावरण तापमान नियंत्रण, जमीन चांगली करणं, जमिनीत पाणी मुरवणं, या सगळ्या समस्या आपण शेतकरी म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण आपल्या शेतीमध्ये अशी शेती करूया आणि आपला देश सुजलाम सुफलाम करूया आणि आपलं स्वतःचं आरोग्यही वाढवूया. समाजामध्ये पर्यावरणाची जाणीव रुजावी, माणूस निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जावा आणि त्याच्या आयुष्यातील समस्यांची उकल थोड्याफार प्रमाणात तरी होऊन त्याच्या जीवनात आनंद फुलावा, या भावनेनं करत असलेल्या राजेंद्र भट यांच्या या कार्याला आणि अभिनव प्रयोगांना खरोखरच सलाम.